नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काठ पदराची डिझाइन। तर ही बघू शकता, हा मोरपंखी कलरचा ब्लाउज पीस आहे। तर तुम्हाला मी एक आयडिया सांगणार आहे की ह्या जे ब्लाउज पीसला होते की नाही, एका साईडला काठ होते, दोन्ही साईडला काठ नव्हते आणि कस्टमरनी सांगितलंय की तुम्ही बॅक साईडला पण काहीतरी काठांची डिझाइन करा। तर मी काय आयडिया केली, तर एका साईडला काठ असले तर तुम्ही काय करा, अगोदर काठ व्यवस्थित कट करून घ्या। म्हणजे काठ अगोदर सुरुवातीला जेवढे काठ आहे ते एका साईडचे कट करून घ्या आणि नंतर स्लीव्ज तयार करून त्याच्यावरून काठ लावा। आणि जर समजा तुम्ही डायरेक्ट जर तुम्ही ब्लाउज पीसवर भाई ठेवून कट केला, तर जर भाई घेर जास्त असेल तर काठ शिल्लक राहणार नाहीत, पूर्ण काठ ह्याच्यामध्ये गुंतून जातील। तर तुम्ही असं न करता पूर्ण जर काठ कमी असतील तर तुम्ही अशा प्रकारची काठ अगोदर स्लीव्जला लावून घ्या आणि जे काठ शिल्लक राहिलेत त्याच्यापासून आता मी बॅक साईडची डिझाइन तयार करणार आहे। तर हे बघा, हे त्रिकोण जेवढे होतील ना तेवढे काठ शिल्लक राहिले होते। मी कॅनव्हास वापरलेले नाहीये, कारण का तर हे काठ पण जाड आहेत आणि कापड पण चांगल्या क्वालिटीचं अस्तरचं आहे। तर म्हणलं ह्याला कॅनव्हास लावायला नको, तर हे काठ शिल्लक राहिले होते साईडचे। मग साईडनं मी व्यवस्थित ॲडजस्ट करून भाईला हे काठ व्यवस्थित वाचवले होते आणि ह्याच्यापासून आता सुंदर आपण अशी डिझाइन तयार करणार आहोत। कारण कस्टमरला दोन्ही साईडला डिझाइन आवडते, म्हणजे फ्रंटला पण तुम्ही काठ लावा आणि बॅक साईडला पण काठ लावा असं त्यांनी सांगितलेलं होतं। तर मी ही आयडिया केलेली आहे, साईडचे काठ कट करून ह्याच्यापासून त्रिकोण तयार केलेले आहेत। तर चला, आपण गोल गळा मी तयार केलेला आहे, तर आता आपण त्याला डिझाइन करून घेऊयात। तर हे बघू शकता, आता मी पूर्ण हे जे त्रिकोण तयार केलेले आहेत ना, पुढं तुम्ही अर्धा इंच वरती सोडा, म्हणजे एक अर्धा इंच धरण्यासाठी, आणि तिथून एक अर्धा इंच पूर्ण सोडा, म्हणजे टोटल 1 इंच तुम्ही अंतर हे सोडा। म्हणजे अगदी वरती मानेपाशी होऊ शकतं, त्यामुळे थोडंसं अंतर सोडून तुम्ही हे काठ लावा। दोन्हीकडे मार्किंग एकसारखं करून घ्या। तर आता आपण हे जॉईंट करून घेऊयात। तर हे बघू शकता, आणि मॅचिंगचा असा करेक्ट दोरा लावा, जेणेकरून ना फिनिशिंग व्यवस्थित वाटलं पाहिजे। डबल घ्या तुम्ही, कारण एखाद्या वेळेस ते तुम्ही कच्ची एकच टीप मारली तर ती उसवायची शक्यता असते। त्रिकोण तुम्ही आवडीनुसार ठेवू शकता, ह्याच्यापेक्षा मोठा पण ठेवू शकता, ह्याच्यापेक्षा लहान पण ठेवू शकता। म्हणजे जेवढे तुमचे काठ शिल्लक आहेत त्यानुसार तुम्ही त्रिकोण ठेवू शकता। म्हणजे जर समजा काठ कमी असतील आणि काठांचा पुरेपूर जर वापर करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीची डिझाइन नक्की बनवा। म्हणजे कसं होईल, कस्टमर पण खुश होतील, ते पण निराश होणार नाहीत आणि डिझाइन केलेल्याचं पण समाधान त्यांना होईल। तर आता हा त्रिकोण आपण इथून पण जोडून घेऊयात व्यवस्थित। ह्याला पण आपण डबल टिप मारून घेऊयात। आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी, म्हणजे आता आपला गौरी गणपतीचा सण चालू झालेला आहे, तर त्यासाठी तुम्ही अशी छानशी डिझाइन नक्की बनवू शकता आणि त्याला युनिक लुक असा आणू शकता। तर आता हे बघू शकता, मी अशी गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे, कारण हे जे कापड आहे ना हे शिल्लक राहिलं नाही, अगदी कट्टानकट्टी आहे, त्यामुळे मी गोल्डन कलरची नॉट घेतलेली आणि त्याला हे जे कापड आहे ना त्याच्यापासून असे त्रिकोण तयार केलेले आहेत। तर आता डायरेक्ट मी नॉट इथं जॉईंट करते आणि आपण डबल टिप मारून घेऊया ह्याच्यावरून पण। तर बघू शकता किती छान अशी सिंपल डिझाइन तयार झालेली आहे आणि काटाचा पण छान वापर आपण इथंच केलेला आहे। म्हणून तुम्हाला जर अगदी सिंपल आणि खूप कमी वेळेमध्ये जर डिझाइन तयार करायची असेल, अट्रॅक्टिव्ह डिझाइन तयार करायची असेल, तर तुम्ही अशा पद्धतीची डिझाइन नक्की तयार करा। आणि आता गौरी गणपतीच्या सणासाठी तर हे अशा प्रकारची डिझाइन तयार करून तुम्ही छान असं आवरून गौरी गणपतीचं स्वागत करू शकता। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही डिझाइन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।